मुंबई गोवा महामार्गावर मध्यरात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास हातकंबा भर वस्तीत गॅस टँकर पुलावरून कोसळला। त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले। लोकांची पळापळ झाली। गॅस गळतीच्या भीतीने नागरिकांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलवण्यात आले। टँकरमधील गळतीमुळे घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ पोलिसांनी याची माहिती दिली आणि जिल्हा पोलीस अधीक्षक श्री बगाटे व उपविभागीय अधिकारी देसाई हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले। गॅस टँकर रिकामा करण्यासाठी रेस्क्यू व्हॅन आणि दुसरा टँकर दाखल झाला। त्यामध्ये गॅस रिकामा करण्यात आल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला। घटनेमुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली। अवजड वाहनांनी वाहतूक थांबवण्यात आली होती, तर हलक्या वाहनांना पर्यायी मार्गाने वळवण्यात आले। रात्री 11:30च्या दरम्यान रत्नागिरीतील हातखंबा गावामध्ये मुंबई गोवा महामार्गावरती गॅस टँकर पलटी होऊन गॅस लिकेज झाला होता। त्यावेळी संपूर्ण दोन्ही मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती। आत्तापर्यंत 9 तास झाले असले तरी देखील दोन्ही मार्गावरील वाहतूक बंद असून अवजड वाहनांची वाहतूक बंद असून लहान वाहने आहेत दुसऱ्या मार्गाने वळवलेले आहेत। आज रेस्क्यू ऑपरेशनसाठी रेस्क्यू व्हॅन आलेली असून माझ्या पाठीमागे आपण बघू शकता की हा टँकर रात्री 11:30च्या दरम्यान अपघातग्रस्त झालेला आहे। तसेच आत्ता त्या व्हॅन आल्यानंतर दुसऱ्या टँकरमध्ये ही गॅस शिफ्ट करण्यात येत आहे। तसेच या बाजूला जी रहिवासी राहतात त्या रहिवाशांनाही सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे। आता येत्या 1 ते 2 तासामध्ये ही वाहतूक सुरळीत होण्याचे चिन्ह दिसून येत आहेत। आता तसंच पूर्णपणे या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। टाइम्स डिजिटल करता जमीर खलपे, रत्नागिरी। खेडातील भोसते या गावावरून खेड शहरामध्ये स्कूल बस घेऊन येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गाडीचा ब्रेक फेल झाल्याने एक अपघात झाला। मात्र भीषण अपघातातून ते बालंबाल बचावले। चालकाने प्रसंगावधान दाखवत गाडी एका बाजूला वळवली आणि झाडीमध्ये ब्रेक फेल झाल्याने गाडी अडकली। सदरच्या ठिकाणी एक उतार होता। समोर एक मोठा ट्रान्सफॉर्मर देखील विद्युत मंडळाचा होता। तसेच शेजारी भोसते पूल होता। पुलाच्या समोरून आणि दुचाकी 3 चाकी वाहने व पादचारी यांची वर्दळ होती। चालकाने आपला कौशल्यपणा दाखवून एका बाजूला गाडी वळवली, अन्यथा त्या पुलावरून येणाऱ्या वाहनाला धडक झाली असती असेही बोलले जात आहे। या स्कूल बसमध्ये जाणारे सुमारे 20 ते 25 विद्यार्थी असल्याचे बोलले जाते। लांजा नगरपंचायतीच्या विकास आराखड्याला जोपर्यंत स्थगिती मिळत नाही तोपर्यंत त्या विरोधातील लढा कायम चालू ठेवणार असल्याची माहिती लांजा कुवे बचाव समितीच्या वतीने लांजा येथील पत्रकार परिषदेत देण्यात आली। लांजा नगरपंचायतीच्या वतीने लांजा शहराचा कृती विकास आराखडा जाहीर करण्यात आलेला आहे। मात्र लोकांना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता हा आराखडा टंडन कंपनीने तयार केला असून यामध्ये असंख्य त्रुटी असल्याने भविष्यात लांजा शहराचा विकास योग्य पद्धतीने करता येणार नाही। तसेच वाडी वस्तीतून दाखवण्यात आलेल्या अंतर्गत रस्त्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांची घरे तुटणार आहेत। त्यामुळे या विकास आराखड्याविरोधात लांजा कुवे शहर परिसरातील नागरिकांतून प्रचंड संताप व्यक्त केला जातोय। या पत्रकार परिषदेचं एवढ्यासाठी आयोजन करण्यात आलेलं आहे की लांजा शहरामध्ये नव्याने सुरू करण्यात आलेला लांजा नगरपंचायतीच्या माध्यमातून जो शहर विकास आराखडा तयार करण्यात येत आहे, या शहर विकास आराखड्यामध्ये अनेक त्रुटी असून नागरिकांमध्ये प्रकारे संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। नगरपंचायतीने प्रसिद्ध केलेल्या विकास आराखड्याचा मसुदा पाहिला असता यामध्ये असंख्य त्रुटी आहेत। एवढेच नव्हे तर शहरातील नागरिकांचं फार मोठं नुकसान होत आहे। या संदर्भातील येथील स्थानिक आमदार सन्माननीय किरणजी सामंत तसेच नामदार नारायण राणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे आम्ही वेळोवेळी संपर्क साधून या लांजा कुवे बचाव समितीच्या माध्यमातून स्थगिती मिळावी यासाठी आम्ही निवेदन देखील दिलेले आहे। शहर विकास आराखड्याला स्थगिती मिळविण्यासाठी बचाव समितीच्या वतीने सातत्याने प्रयत्न केले जात आहेत। दिनांक 27 जुलै म्हणजे कालच रत्नागिरी येथे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांची भेट घेतल्यानंतर आणि त्यांना सर्व गोष्टी समजून सांगितल्यानंतर विकास आराखडा कशा चुकीच्या पद्धतीने बनविला आहे त्यांनी
हे सर्व पाहिल्यानंतर आम्हाला आश्वासित केलं आहे की सदर विकास आराखड्याबाबत मी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या विकास आराखड्याला स्थगिती मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहे। लांजा कुवेवासियांच्या मागणीच्या गांभीर्याने लक्ष दिल्यामुळे आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याने आम्ही लांजावासियांच्या वतीने नामदार नितेश राणे यांचे आभार व्यक्त करतो। अलिबाग तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान श्री नागेश्वर आवास येथे श्रावण महिन्यातील पहिला सण नागपंचमी या सणानिमित्त शेतकरी वर्ग व सर्व स्तरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री नागेश्वर मंदिरात सकाळी पहाटे 3 वाजल्यापासून भाविकांनी हजारोंच्या संख्येने दर्शनासाठी गर्दी केली होती। यामध्ये खारेपाट विभाग, अलिबाग, उरण, करंजा, नवी मुंबई, ठाणे, पुणे तसेच रायगड जिल्ह्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री नागेश्वर येथील नागोबा देवतांचे दर्शन घेतले। लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने रोहन विचारे यांचे बंधू जीवन विचारे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे नवभारत हायस्कूल भरणे येथील मुलामुलींच्या वसतिगृहासाठी जिन्नसाचे वाटप करण्यात आले। जीवन मनोहर विचारे राहणार मुंबई येथील रहिवासी त्यांचे छोटे बंधू रोहन विचारे हे लायन्स क्लबच्या माध्यमातून निस्वार्थी भावनेने समाजसेवा करत असल्याचे पाहून गेली 3 वर्ष ते अन्नधान्य स्वरूपात सतत मदतकार्य करत आहेत। त्यांनी यावर्षीही मदतकार्य देण्यास खंड पडला नाही। त्यांच्या दातृत्वाला सलाम। या कार्यक्रम प्रसंगी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर व माजी अध्यक्ष रोहन विचारे, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी सुरेश चिकणे, शैलेश धारिया, संदीप मोरे, सागर चिकले व नवभारत हायस्कूलचे शिक्षक वर्ग व इतर सर्व उपस्थित होते। सर मला खरोखर माहित नव्हतं एवढी मुलं आहेत, कारण मागच्या वेळी काहीतरी 50 ते 60 मुलं होती आणि आता मला वाटतं 120 मुलं आहेत आणि मी आणलेली आम्ही जी काही भेट आहे ती तुटपुंज आहे, पण येत्या 15 दिवसामध्ये ह्याच्यामध्ये नक्कीच लायन्स क्लब भर टाकेल। कारण का इथे बसल्यावर मी आता आमचे लायन्स फेलो खात्याला बोललो की आपण ह्या मुलांची संख्या बघता आपण आणलेली वस्तू खरोखर खूप कमी आहे, पण ठीक आहे आम्ही या येत्या 15 दिवसामध्ये आमची चूक सुधारू। थोडं सर नक्कीच 15 दिवसामध्ये 15 दिवसाच्या आतच मी तुम्हाला ग्वाही देतो। बघा लाईन काय असतं तिकडून मला कळवतोय की उद्या लाईन सागर जिल्ह्याचा वाढदिवस आहे तो आपण इथे साजरा करू आणि ही तूट उद्या मी या ठिकाणी करून काढीन। आज माझे बंधू जीवन विचारे यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आलोय। त्यांचा वाढदिवस काल झाला, काल आमच्याकडे मोठा कार्यक्रम असताना मी तो विसरलो होतो, पण त्या व्यक्तीने दानशूरता कशी असावी, देण्याची दानत कशी असावी, पैसे सगळेच कमवतात पण खिशात हात टाकण्याची ज्याच्यामध्ये दानत असते तो दातृत्वाचा खरा दाता ठरतो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।